मध्ये मी काही 100% करू शकतोय, पेशंटला इथनं हलवायचं बघा. मग त्यावेळेला आमच्या वडिलांनी बोलवून घेतले. वडील आमच्या दुसऱ्या दिवशी असं होणार आहे म्हणल्यानंतर ती स्वतः चरी घेऊन फास लावायला आपल्या बागेत गेले तिथं. वडील 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 की आता आपलं पोरग्याचं काही संपलंय, माझं पण जीवन संपलंय. कारण तिथं थांबून देत नव्हते, शिप्यारमध्ये झोपून देत नव्हते. जय हिंद जय भारत. आज असे एका व्यक्तीकडे आलेलं आहे, हे आजी तुमचं पण कौतुक आहे, यांचं पण मी कौतुक करतो. आणि हे जी व्यक्तिमत्व आहे फार मोठा पैलवान आहे, ऑल इंडिया चॅम्पियन 2 वेळा आहे कुस्तीमध्ये आणि महाराज चॅम्पियन 2 वेळा आहे. पण दुर्दैवानं असं आहे की कुस्ती खेळत असताना ऍक्सिडेंट झाला संजय माने पैलवानांच्या बरोबर कुस्ती खेळत असताना, आणि आज व्यक्ती हातरुणावरती पडून आहे. गेली 32 वर्ष झाला हातरुणावर पडून माणूस आहे आपल्या समोर आहे. तर अशा पैलवानाचा इतिहास आपण जाणून घ्यायचा आहे. पैलवान नमस्कार. नमस्कार. थोडस तुमचं नाव सांगा का? बाबासाहेब पाटील. बाबासाहेब पाटील, पैलवान बाबासाहेब पाटील. तुम्ही ऑल इंडिया चॅम्पियन किती वेळा झाला साहेब? 2 वेळा. 2 वेळा झाला. कुठे कुठे झाला ऑल इंडिया? मी दिल्लीला एक बार झालो. दिल्लीला. हे उत्तम पाटील सर. उत्तम पाटील सर. पटियाला कुस्ती तुमची ऑल इंडिया झाली आणि कुठे झाली? आणि दिल्लीला आणि होती महाराष्ट्र राज्याला झाली. महाराष्ट्र राज्याला कितवा नंबर? पहिला नंबर आला. युपीचा पैलवान आहे. युपी. हे बघा, युपीच्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळायला पैलवान आहे आणि एका साईडला तुम्ही आहे. हा, एका साईडला मी. आणि हे फोटो जे आहे तो उत्तम पाटील होते. उत्तम पाटील आणि इथं याला तुमच्या दिल्लीला झाले. पाटील सर आले, ते आले त्यावेळेस दिल्लीला. काय? हा, हे दिल्लीला कुस्ती झाले. उत्तम पाटील सर आले बघा. हे पैलवान उत्तम पाटील सर जे ऑल इंडिया कुस्ती कोच राहिलेले आहेत, मिलिटरीतनं रिटायर्ड आहेत, त्यांचा पट्टा आहे. तर साहेब तुम्ही उत्तम पाटील सरांच्या अंडरमध्ये काम खेळला? बावड्याला होतो. बावड्याला खेळायला शासकीय कुस्ती बावडा. राडे सर आणि उत्तम पाटील सर ते आमचे गुरु आहेत. ते गुरु आमचे. ऑल इंडिया चॅम्पियनला ज्यावेळी तुम्ही मेडल मिळवलं त्याचं वजन गट काय होतं? वजन त्यावेळेला 52 किलो होता आणि 62 किलो. 52 किलो त्यावेळेला पहिले जेव्हा पहिल्याच्या झालं त्यावेळेला 52 किलोला आणि ज्यावेळेला तो 62 किलो झालं. 62 किलो. हा. मग हा जो ऍक्सिडेंट झाला हा कसा झाला? हे ऍक्सिडेंट कुस्ती खेळताना बॅकथ्रोडावर इथं गावामध्ये शिवार मानगेव. हा, तिथं कुस्ती लागत नव्हती संजय मानेची माझी, पण ती फिरवून PSI ने कुस्ती लावली. त्यावेळेला 7,500 कुस्ती लागली ती 95ला. पहिली 2 नंबरची कुस्ती माझी होती. राजाराम मुगदुमी 1 नंबर, 2 नंबर माझी कुस्ती होती. त्यावेळेला बॅकथ्रोडावाला कुस्ती ज्यावेळेला माझी तिची सुटली, मी ज्यावेळेला ढाक लावणार होतो त्यानं मी सुटल्यानंतर लूज पडल्यानंतर त्यानं पाठीमागे बॅग टाकला मागणं. ते मानेव बरोबर पूर्ण शरीर स्टॉप. त्याच्या वेळेला मानेव पडल्यावर पूर्ण शरीर स्टॉप झालं, फुगलं शरीर. ऑलरेडी अनकॉन्स्टेबल उचलूनच मैदानात नेला. मग परत शिप्यारला नेला. शिप्यारमध्ये तिथं हे लावले पूर्ण ट्रॅक्शन लावून परत मनका जास्त क्रॅक झाला आणि शेवट सांगितलं की संपणार म्हणून. संपणार. डॉक्टर झडार पाटील आमचे चुलतेच, ते अपघात विभागचे डॉक्टर मेन. मग तिने ते सांगितले आता काय उपयोग होणार नाही, 10-20 दिवसाचा आहे, तेव्हा कुठेही हलवू नका, उगाच पैसे घालवायचा प्रयत्न करू नका असं सांगितलं. ज्या वेळेला देव तारी त्याला कोण मारे ही म्हण आहे, ह्या म्हणीप्रमाणेच मला परमेश्वरानं वाचवलं. तिथंच एक नर्स आली. नर्सनं डॉक्टर नंदकुमार जोशीने डावले की असा पेशंट आहे आणि साहेब तुम्ही काही करू शकता का? तर म्हणजे ज्यावेळेला माझा रिपोर्ट बघितला तेव्हा सांगितलं की हे रिपोर्टमध्ये मी काही 100% करू शकतोय, पेशंटला इथनं हलवायचं बघा. मग त्यावेळेला आमच्या वडिलांनी बोलवून घेतले. वडील आमच्या दुसऱ्या दिवशी असं होणार आहे म्हणल्यानंतर तिने स्वतः चरी घेऊन फास लावायला आपल्या बागेत गेले तिथं. वडील की आता आपलं पोरग्याचं काही संपलंय, माझं पण जीवन संपलंय. कारण तिथं थांबून देत नव्हते, शिप्यारमध्ये झोपून देत नव्हते, 2-2 माणसं थांबून देत नव्हते. मग शेवटी त्याची आकाशवाणी झाल्यासारखं झालं, तुझा मुलगा जिवंत आहे, तू जिवंत होणार, तू काही तिची काळजी करू, मागे फिर. मग तिथं ती आले, गेलतेत. मग परत आलेत, माझ्यापाशी बघितलं आणि परत आमचे नंदकुमार हे जे विक्रांत शिलाई मिशनवाले ते अण्णांचे आमच्या पप्पाचे खास माणसं. मग ती असंच खुल्यासारखं चड्डी आणि बनेलवर फिरायचं. मग तिथे गेल्यानंतर परत पाटील असं कसं आहे ती. मग त्यांची मिसेस आली आणि थांबवलं. पाटील असं काय झालं? तर मुली पैलवानचं असं झालं आणि पैलवान काही जगत नाहीत आणि मला काही सुचत नाही, चला मुली बघायला. मग इथं आलेत.
आणि त्यावेळेला पहिलेच नंदकुमार जोशींनी सांगितलं होतं की असं असं तुम्ही पेशंटला घेऊन यायची व्यवस्था करा. पण आमचे चुलतेच सांगत नव्हते की सपणार कशाला पैसे घालायचे, फुकट उगेच पैसे विनाकारण जाणार. मग त्यावेळेला नंदकुमार ते विक्रांत शिले मिशनवाले जे मिशननं सांगितलं की काही नाही, मी पैसे घालतो आणि मी सही करतो, माझा मुलगा आहे. आणि तिने त्या कागदपत्रावर सही केली आणि मला तिथून हलवायचा प्रयत्न केला. तरी CPR-वाल्यांनी मला ॲम्ब्युलन्स दिली नाही पूर्णपणे तिथनं नेण्यासाठी. CPR-वाले नेली नाही. परत मला ॲम्ब्युलन्ससाठी आपली गाडी निकळली आणि त्या टीचरमध्ये घालून त्या मॅडमनी विक्रांत शिले मिशनवाल्याच्या मॅडमनी म्हणजे इथून मला नंदकुमार जोशी दवाखान्यात हलवलं. म्हणजे ते आमचा एक चुलत भाऊ आहे बाळासाहेब पाटील म्हणून, की युनिव्हर्सिटीला खेळायलाच होता, चांगला होता. आणि त्याने मग ते सगळे प्रयत्न करून मला तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि नंदकुमार जोशींनी पण प्रयत्न करणार म्हणलेत. आणि त्यावेळेला रात्रीची वेळा ट्रॅक्शन लावलं, जास्त आवडलेलं होतं आणि मी दंगा करत होतो, मला काही सुचत नव्हतं कारण संपल्याच जमा होतो, कारण शेवटची स्टेप होती. मग नंदकुमार जोशींनी माझी बेचाळी आवडली, म्हणजे वर दंगा करतोय म्हणून बेचाळी आवडली. तसं विठ्ठलाचं नामस्मरण घे म्हणलेत. विठ्ठलाचं नाव मूर्ती तयार झाली विठ्ठलाची माझ्यासमोर. आणि नंदकुमार जोशींनी अशी कामपाट लावली की घरच्याने फिरलेत. आणि परत ॲक्शन झाल्याबरोबर साहेब म्हणले लगेच आणा एक सरी फोटो काढूया, कारण मणकं जुळत नव्हते. लगेच ती मणकं जुळल्या लगेच म्हणजे उद्या ऑपरेशन करणार मी ॲक्शन झाल्यावर. एवढी ॲक्शन मोठी झाली, रिॲक्शन मरताना मृत्यूचीच धुन देत होतो त्यावेळेला. म्हणजे असं मला फिरवतच होतं त्या सगळ्या गोष्टीनं, आकाशात फिरल्यासारखं होत होतं, मी संपल्या जमा होतो. मग त्या रिॲक्शनवर सकाळी मग ऑपरेशनला घेतलं मणकं जुळल्यानंतर. आणि अण्णासनी म्हणले तर ती इंजेक्शन एक आणा, मी इंजेक्शन देतो. अण्णा म्हणले अरे कसं नाही, म्हणलं तुम्ही इंजेक्शन आणा. इंजेक्शन ती टोचलं आणि ते आपल्याकडे ठेवलं अण्णांनी, कारण उद्या काहीतरी होईल म्हणून ह्या गोष्टीने भियानं. आणि मग ती परत सकाळपर्यंत ऑपरेशनला मला घेतलं. ऑपरेशनला घेतलं सकाळी 7:30ला घेतलं तर 5:30 वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होतं. तर अण्णाकडे लिहून वगैरे घेतलं तर की 98% केस संपली, 1% यांचं नशीब आणि 1% फक्त माझं कर्तव्य, ह्याच्या पलीकडे काही नाही, मी काही करू शकत नाही अशी त्यांनी तेवढं सांगितलं. आणि त्यातून दवाखान्यात तिथं मी 1.5-2 तिथं पण झाली फार मोठी कहाणी झाली. तिथं पण फार मोठी म्हणजे तिथं परत माझं ऑपरेशन झालं, मी 2 तासात बोलायला लागलो. मी अण्णासनी नाव घेतलं, परत सगळी माणसं वगैरे सगळी गावं वगैरे जमलेलं होतं आमचं, की संपल्या जमा आहे म्हणून आता काय तिथून डेड बॉडी घेऊन यायचं. मग तिने पण परत मी बोलायला आल्यानंतर मला म्हणले असं असं आहे, तू देवाचं नाव घे. माझं काही देवाचं नामस्मरण चालू होतं, माझं शंकराचा जप चालू असायचं कायम कंटिन्युअस. आणि त्या शंकरानंच मला वाचवले सगळ्या गोष्टीनं, आत्तापर्यंत तारलं. त्यानंतर फार मोठी कहाणी आपली आहे, म्हणजे लय सोसलं शरीरानं, 10 वेळा मेलो. तिथून ते ऑपरेशन झालं, परत ते झालं ऑपरेशन, बॉम्बे हॉस्पिटलला झालं, बॉम्बे हॉस्पिटलला 2 वेळा ऑपरेशन झालं. 7.5 वर्ष टोटली असं दवाखान्यात गेलं आणि संघर्षच गेलं आहे. आणि वडिलांनी 7.5 वर्ष आपलं अंगाव पंजी नेसत नव्हतं, लुंगी लावायचं आणि शर्ट. वडिलांनी आता गेली 25 वर्षे वडिलांनी सेवा केली. आणि आता ही 5 वर्ष झाले वारून, 5 वर्ष आई करते. वय 85 करते आजचा सेवा वगैरे ते सगळं जिथले ते ठेवणं हे करणं. मला काही सुद्धा हालता येत नव्हतं, काय नव्हतं. आणि डॉक्टरांचं म्हणणं पण होतं नंदकुमार जोशी जनते जगला तर फाक थोड्या दिवसासाठी जगेल, पण ते जगणार नाही. बेडसोल झाला मला, बेडसोल उचला येत नव्हतं. तिथून मग बेडसोलनं बरा होत नाही माणूस सहजासहजी. मग इथं गावी आणला, त्यावेळेला नुसतं जरा पाय हालत होतं. गावाकडे ज्यावेळेला मला आणलं त्यावेळेला काहीच नव्हतं, संपल्या जावा. गाव प्रत्येकजण असं मला बघत म्हणजे रासारी बघायलाच माणसं येत होती रात्रंदिवस. 8 दिवस आमच्या भावाला सांगितलं सपणार आहे म्हणून 4-8 दिवस त्या दोघांनी तेवढं सांगितलं तर डॉक्टर 4-8 दिवसात सपना तुम्ही घेऊन जावा म्हणून. मग त्यावर इथे एक साधा डॉक्टर येत होता कोल्हापूरचा, हाय अजून तो. त्याने म्हणले खाट घातला, खाल पंखा वर पंखा लावून शनी हे केलं. मग त्यावर ती जकाम काही बरी होईना, जकाम होईना बरी म्हणल्यावर मग एक जाधव डॉक्टर तिरपांचा होता आमच्या मालकाचा जोडीदार, तो गोरपाळ्याला होता पेशीला. मग गोरपाळ्याला होता. मग गोरपाळ्याला काय डॉक्टर काय म्हणलेत, इथनं हलवूया आणि कॉटेज पेटेला नेऊया, कडलेली नेऊया.
मांजरेकर मग डॉक्टर मांजरेकर डॉक्टर होते तेव्हा. तिथं मग मांजरेकर डॉक्टर होते तेव्हा मग काय म्हणले माणसं कशाला नेताय सायला काय कराय काय होयाच ते म्हणते म्हणले. जाधव डॉक्टर म्हणलं तर न्याचाच पाटील. मग नेलं. मग ते मांजरे डॉक्टर करानी 9 महिने लागले 9 महिने ती जखम बरी करायला लागली. मांजरेकरांनी 9 महिने जखम ती जखम बरी करायला व्हायला लागली. आणि मग 9 महिन्यात ती जखम बरी होईत आली. हे जरा हे करायला लागला. मांजरेकरांनी डॉक्टरनी मला मुलगाच मानला. आपला मुलगाच म्हणून सकाळी झाला. संध्याकाळी नाश्ता बिष्टा घेऊन इथं यायचं. घेऊन आली. इथं आमचा आंबा होता. इथं माळ होता. जेवण करून जेवून ह्याला घेऊन यायची. परत गेली तर नवीन. मग संध्याकाळचा थोरला मुलगा होता आमचा तुमचा. मग ते CRP खात्यात हे होता पोलीस. त्याला लागल्या त्याने नोकरी सोडली. का? मग घरात कोण करायचं. नोकरी सोडली होय. CRP मधनं? CRP मधनं बर 9 वर्ष करली त्याने नोकरी. आणि ह्याला लागल्यावर सोडली. आणि दुसरा ह्याच्या आधीच तो भरती झालता नुसता मिलिटरीमध्ये. बर ते आहे आता मुंबईला. आणि मग त्यावर तिथं 9 महिने काढलं दवाखान्यात. त्या अवकाशात तिथनं दादाच्या दवाखान्यात काढलं. आयुर्वेदिकला व्यायाम करायला. तिथं सामान दोघं आम्ही जायचं बाप लोक मी जेवण घेऊन व्यायाम करून रात्रीच्या 10ला 11ला 12ला इकडे घरी यायचं गाडीवर. नवरा तुम्ही हा नाही मालक तिथं मालक तिथं. आणि- पोरगा आणि मी पोरगा ना, हा. हा थोरला याच. आणि मग असं करीत जखमा भरायला जखमा लागल्या. भरायला लागल्या. हे जखमा- झालं. मग जखमा भऱ्या होऊन आणल्या. आणि मग जखमा बऱ्या झाल्या. मला मांजरेकर डॉ साहेब काय करायचे इकडं आपलं ह्याला फिरायला न्यायला लागलेत. म्हणजे आपला मुलगाच मानला होता तिने. बर मग त्याची मुलगा नव्हता. त्यांचा मुलगा कॅन्सरमध्ये हे झालता. तो एक्सपायर झालता. म्हणून म्हणले काय नाही एवढी सेवा केली की भयानं. मला विचारून सगळं करायचे. त्याची एक मुलगी होती फक्त. आणि मग माझा जीव ठेवला होता. भयानक जीव त्यांचा. त्यांच्या आजीचा आईचा मिसेसचा. यायची कॉटेज हॉस्पिटलमध्ये नाश्ता पाणी सकाळचं द्यायचं. जायचे तिकडं दररोज. आणि म्हणून तिने ईर्ष्यानं जखमा सगळ्या भरल्या पूर्णपणे आपलं मग म्हणून. आता तुम्ही जेव्हा कोल्हापूरला खेळत होता का नाही हां त्यावेळी तुमच्या बरोबर ज्यावेळी पहिलं आता हा तुमचा खडतर प्रवास झाला. हां पहिलं ज्यावेळी उत्तम पाटील सरांचं कसं शिकवण होती हो त्यावेळी? अति एक नंबर होतं. मग भयानक मोठं प्रॅक्टिस करून घेत होते. जबरदस्त उत्तम पाटील सर प्रॅक्टिस करून त्यावेळी घेत. तुमच्याबरोबर मोठमोठे पैलवान कोण कोण पण होते? आमचे मोठे मोठे पैलवान अमृता भोसले, गुंडा पाटील, त्यानंतर आपले संजय पाटील आटकेकर, हा. त्यानंतर बाळू बर असायचे. त्यानंतर प्रवीण घुले म्हणून होतं कर्जतचा. प्रवीण गुले. हा एकनाथ तळप. बर त्यानंतर हे बाबा शिरगावकर. लय लहान बाबा शिरगावकर. बाबा लहान लय बारकात. ते दूध घेऊन यायचं. माझं पण दूध एखाद्या टाउनमधनं घेऊन यायचा सायकल येऊन. तेव्हा लहान होता बाबा शिरगावकर हे ते. बरोबर. त्यानंतर संतोष निंबाळकर बर त्यो ह्याचा. त्यानं मानसिंग मुगदुम मानसिंग हे ते भरपूर अशी म्हणजे मुरली अण्णा वगैरे तुमच्याबरोबर होते? मुरल्यांना पुढे होते आमच्या म्हणजे मुरल्यांना लय हे मोठा माणूस वयानं ते सगळं मोठे सगळ्या महेश लांडगे ते आमच्या पुढे होते. तेव्हा होते शासनामध्येच होते. तिकडे खेळायला होते. एकनाथ संघ वगैरे आमच्या तिथं असायचे. काय शाहपूरला ती पुढे होती. शाहपूरला होती ती. शाहपूर पण खाली बावड्याला येत होते. त्यानंतर आमचे हे पण येत असायचं विजय बोरगे वगैरे. उत्तम पाटलांचे विजय बोरगे पण होतं. होय विजय बोरगे सर होते. ते बसायचं. नाता गेंड म्हणून होता का हो? नाता गेंड काळ्यात होता बघा. शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावडा म्हणायची नाता गेंड. तो असेल पण कसं ते बारकी जोड आम्ही लई लहान तेवढं असणार आहे. ते होती तेवढं तुम्ही सगळं नंतर असणार ते. होय नंतर मला हे सांगा अरुण पाटील सर होते. त्यांनी अरुण पाटील कोण? आपले जिल्हा क्रीडा अधिकारी. ते पण तुमच्या बरोबर तिकडे येते खेळायला म्हणजे प्रॅक्टिसला वगैरे असायचं आमच्या इथं. बरोबर. मग तुम्ही ऑल इंडिया चॅम्पियन झाले. तुम्हाला नोकरीचा वगैरे चान्स आलता? नोकरीचा चान्स आलता. तेवढा वय बसत नव्हतं ना माझं. मला पोलीसमध्ये आलता कॉल. तेव्हा 17.5 वर्ष होतं. मी पडलो तेवढा 19.5 वर्ष होतं तेवढं. मी पडलो तेवढा खंडम झालं सगळं. मी आज महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र केसरी होऊन आज हिंदी केसरी झालो असतो अशी माझी जिद्द होती. 82 किलो वेट होतो माझं. 82 किलो वेट होतं माझं. लागल्यामुळे एवढं बिघडलं. नुसतं वजन वाढायला लागलं. सगळं झालं. आणि तसं मला सपोर्ट आमचे उदयसिंग गायकवाड त्यांचा फार मोठा होता. मला उदयसिंग गायकवाड हे आपले कारखान्याचे सरनोबा सरकार ते दत्त कारखाना. त्यानंतर आमचे कोरे साहेब
विनय कोरे. विनय कोरे हे ती सगळी. मग तुम्ही वारणे कुस्ती झाले का? वारणा सुद्धा संघाचा पहिला नव्हतो मी, मानधनधारक वारणाचं संघ बांधलं होतं? मानधनधारक होतो मी त्यावेळी त्यावेळेला, मानधनधारक त्यावेळी होतो वस्ताद कोण पहिल्या वारलेला? त्यावेळेला प्रकाश पाटील होते, प्रकाश पाटील आणि चंद्रकांत शिंदे. आणि हंगड वस्ताद होते का? हंगड वस्तात होती, हंगड वस्तात गेले आणि मी तिथं आलो. मग जमनिक बापू आलेत, जमनिक बापू होते आमच्या पहिलवान होते? सगळी पहिलवान होती. सगळी कोण नाही, सगळे महाराष्ट्रातली सगळी मला ओळखतात, कोण नाही असं नाही. पूर्णपणे योगेश दोडके बरं, आता वगैरे ती योगेश दोडके पण सगळी हा मग योगेश दोडके संघ माझं पोट आहे सगळे, मला योगेश दोडके ही सगळी मला ओळखतात पूर्ण म्हणजे कुस्त्यावर महाराष्ट्रात. होय हो योगेश दोडके यांच्यावर कुस्त्या झाल्या? नाही, योगेश दोडके आमच्या मागला तो हा. मागणी तो नाही महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी केली योगेश दोडकेनं. मी फरमाद नुसता याला तुमचा मुन्ना शेख माझ्या मागणं झाला. मुन्ना शेख काय सांगताय? होय होय मग मुन्नाला शेखांच्या मुन्ना मुलाचं झालं शेख तुमच्याकडे? मग लहान होता होय, आमचे ते बावड्याला येत नाही ह्याला ते येत होता त्यावेळेला काय सांगताय? खाली बावड्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं फार मोठं आपण होतो पहिलवान. आणि उत्तम आता पाटील सरांचं किती वाटत नाही की तुम्ही एवढं मोठं पहिलवान वय लय मोठं पहिलवान होतं. आणि त्यामुळे आता तुम्ही बघितलं फोटोमध्ये फार मोठं म्हणजे श्रेय घेतलं तर आई वडिलांनी माझ्या भयानक मोठं श्रेय आईनं घेतलं. आता आईचं 85 वर्ष होय. वय आहे म्हातारीचं, 85 वर्ष वय आहे आजी. होय होय, होय. 45 वर्ष. मग आता तुमच्या पोराची सेवा करताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो का? आता कशाचा आनंद, आपला परमेश्वरानं म्हणायचा आनंदच आहे, आनंदच आहे ह्यो. हा ह्यो दुःखात- बघायला आपल्याला आनंदच. पोरगं. मग दुःखात- त्यामुळे सेवा करत होय. राहतात त्या वयात सुद्धा. हे आता तर काय करणार, कोण करणार, कोण सेवा करणार? इथं हा कोण आहे? सुखात दुःखात सगळं माणूस सगळ्या गोष्टी सगळं नाणे सुख चाललंय. मानायचं, दुःख मानायचं, करायचं. पुरी माझ्या साथीला का आपल्या मग तिथून करायचं. इथं कॉटेज हॉस्पिटल झाल्यानंतर मी तिथं मला न्यायला लागली, एमएटी गाडीवर बसवायला लागलीत तिथं. ज्यावेळेला दादांच्या म्हणजे यांचं अमरभाऊचं लगीन होतं त्यावेळेला आम्हाला एका खोली ठेवलं. आणि त्या दिवशी मी पावलं टाकायला लागलो, मला खांद्यावर ठेवून थोडं 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 मला चालवायला लागलीत, खांद्यावर ठेवून पावलं मग टाकायला लागली. तुम्हाला काय मदत केली का हो? कुठल्या पुढाऱ्याने वगैरे, किंवा तुम्हाला मदत कुठून झाली का नाही, गव्हर्नमेंट? कसं आहे गव्हर्नमेंटकडनं नाही अजून मदत झाली, पण अशी मदत झाली ट्रस्टकडनं वगैरे, अशी मदत झाली ट्रस्टकडनं. बॉम्बे हॉस्पिटलला वगैरे ट्रस्ट मार्फत मदत झाली. आणि गोपीनाथ मुंडेंनी ज्यावेळेला मला इथं ह्याला घेतलं म्हणजे आमची काही हासोळ कारखान्याला मुलाखत, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पहिला तुम्हाला 100% मी बरो करतो आणि तुम्ही मुंबईला निघून या. मुंबईला मग मुंडे साहेबांनी, गोपीनाथ मुंडे यांनी. मग मुंडे साहेबांनी मला परत बॉम्बे हॉस्पिटलला नेलं. आणि बॉम्बे हॉस्पिटलला तिने ऑपरेशन करायचं केलं ऑपरेशन, पण ऑपरेशन करायला तयार नव्हते के तुरेल वगैरे. पण तिने माझं फक्त ती, कारण का माझं जे ऑपरेशन होतं ते कुठंतरी बेंड झालेलं होतं आणि हे काही धड होणार नाही असंच त्यासनी वाटत होतं. आणि तिने सांगितलं की नुसतं करायचं नॉर्मल म्हणून करूया, त्याचं नशीब. फक्त माझ्या व्हील पॉवरवर त्यांनी ज्यावेळेला मला तुरेल डॉक्टरने बघितलं तर म्हणजे आत्ताच ऑपरेशन करणार मी. आणि ती बँड झालेलं होतं, पण फक्त म्हणजे एवढे रिक्स आहे की ती बँड झालेलं होतं. कसं झालं की नंदकुमार जोशीच्या तर मी चाललो असतो, ऑपरेशन केलं तर तिने परफेक्ट केलं. आणि तिने 7वी दिवशी मला जे उठवून बसवलं बेल्ट हे करून, उलटा बेल्ट घातला, मागला पुढून फोडला मागं. ती मान अशी झाली, ती परत पट्टी हल्ली परत बँड म्हणजे मणक्यामध्ये घुसली. मणक्यात घुसल्यामुळं त्याने बॅक परत झालं. भयान दुखलं नाही, मी लय सोसलं. त्या लय ऑपरेशन झाली, सगळं झालं. तिथं पण संपणार म्हणून सांगितलं, तिथनं त्यातनं वाचलो, त्यातनं हे वेट सोल बरा झाला, सगळं झालं. फार मला आता एवढं सांगा, एवढं तुम्ही आजार पण आता एवढं तुम्ही सोसलं म्हणताय, तुम्ही पैलवानकीमध्ये होता म्हणून सोसू शकला का नाही? खरं सांगा. आत्मविश्वास म्हणून, आणि पैलवानकी होतो आणि आत्मविश्वास होता. ह्या दोन गोष्टी. आत्मविश्वास माझा रोड होता की मी काहीतरी करणार, मी तर हे करू शकतोय, सगळं करू शकतोय. त्यातनं माझ्या वडिलांनी मला काही थांबवलं नाही आणि मी पण थांबलो नाही. तिथून मी 12वीला असताना माझं असं घडलं. 12वीची परीक्षा झाली आणि माझं घडलं. 12वीत माझा एक विषय राहिला इंग्लिश, तो विषय सोडवून परत मी आता MA कम्प्लीट केलं पूर्ण. आणि त्यातून मी स्पर्धा परीक्षा दिल्या, तर तलाठी परीक्षा पास झालो. त्यानंतर MPSC UPSC परीक्षा चालू होती, MPSC UPSC परीक्षेला जायत होतो आपण म्हणून. मग तलाठी त्या दिवशीच वडील वारलं, मुलाखती दिवशीच म्हणजे वडील वारलं. म्हणजे फार मोठं अजून थांबलो नाही. माझी जिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी एवढं सांगेन की अशा पैलवानाला आपण मदत केली पाहिजे. आता पास झालेली व्यक्ती आहे, म्हणजे संकट भरपूर, संकट भयानक आली. अशा संकटात मी दिल्लीला गेलो. दिल्लीला AP अब्दुल कलामला जाऊन घेतलो. तिथं जाऊन मंत्रालय सगळी कागदपत्र देऊन सगळं करून असं लांडगेनी सगळं ते पाठवलं, पण ते अजून कुठं आलं नाही, काय नाही. परत तिथून मंत्रालयाचं बरीच वर्ष म्हणजे आपल्या विनय कोरे यांची ती सही आहे, सगळ्या शिफारस वगैरे सगळं आहे त्यांची. जाधव म्हणून इथं आपल्या दूध सांगायला होते गुळवे साहेबांनी ते, मग त्यावेळेला हे करायचं ठरलं होतं, मग ते गेले सगळं.
मुरली अण्णांना हा आता केंद्रीय मंत्री आहेत आपले पैलवान हा आहेत मुरली अण्णा, हा बरोबर. यांना काय आव्हान करशील का तुम्ही? तुमच्याकडे काहीतरी तुम्हाला त्यांनी मानधन वगैरे चालू करावं असं मला वाटतं का मुरली अण्णा? वाटावं मला मग अवश्य करावं. आणि मुरली अण्णांनी मला ते जवळून जर माझा इतिहास सांगितल्यानंतर मुरली अण्णा मला लगेच ओळखणार. एकनाथ तळप संघ मी होतो. एकनाथ तळप आणि मी एकाच याला होतो. एकनाथ तळपला जवळून ओळखता सगळं होत्या. त्यांची मुरली अण्णा मोळच्या तालमीत एकनाथ तळप होते. आणि ते मी मुरली खेळ बघितला मी कोल्हापूरला. अण्णांना माझी विनंती आहे की अशा पैलवानाला आपण मदत करूया. अण्णा ही फार महत्वाची माणसं आहेत. आज 35-36 वर्ष झालं हातोना पडून आहे आणि आपल्या बरोबर खेळणारा पैलवान आहे. त्यामुळे तुमच्याकडे काही थोडी मदत झाली तर फार बरं होईल, फार मोठे उपकार होतील. कारण ह्या आजीचं वय 85 आहे. 85व्या वर्षी सुद्धा ही म्हातारी तरुणासारखी मुलाची सेवा करते. या जगामध्ये मुलांना आईची सेवा करायच्या वयात आई मुलाची सेवा करते. हे फार मोठं ह्यांचं भाग्य म्हणूया किंवा दुर्दैव म्हणूया. हे फार मोठं दुर्दैव आहे अण्णा. तर आपण थोडी मदत करायला पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील जे मोठे मोठे पैलवान आहेत किंवा मोठमोठ्या लेवलचे पैलवान आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा व्यक्तींना आपण मदत करूया. ही फार मोठी माणसं आहेत. ही दिसायला आज गरिबीत जगतात. नॅशनलला 2 वेळा गोल्ड आहे, स्टेटला 2 वेळा गोल्ड आहे. तर अशा माणसाला आपण मदत करणं फार गरजेचं आहे एवढं मला वाटतंय. तुम्ही खेळता का तर लागलं दुर्दैवानं तुम्ही आता ऍक्सिडेंटली बोलणं आहे. तर आता जी पोरं सुद्धा अशी होत्यात तर त्यांनी सुद्धा कशापर्यंत बचायला पाहिजे, वाचायला पाहिजे का? कारण तुम्ही जे सोसले फार मोठे नाही. माझ्याबरोबर जे झालेत, माझ्याबरोबर आता आमच्या इथले एक पोरग इथं तुमच्या वाडीचं हे बादेवाडीचं ते पण पोरग सेम कंदूरकर ते पण सेम तेच. माझी कंडिशन ती कंडिशन एक होती. ते वारलं संपलं. पण फक्त माझ्या जिद्दीमुळे मी वाचलोय. आणि आतापर्यंत ते सोसले ते त्याच्यावर सगळं ते एक इंदी बॅक्स लय आपली परिस्थिती डेंजर होती. ते थोडंसं हालत होता थोडं, तरी माझं काहीच नव्हतं. पूर्णपणे हालत नव्हतं कुठलं शरीर. अजून सुद्धा थोडंसं म्हणजे सगळ्या गोष्टीनं होतंय. तुम्हाला तुमचा आभार मानतो की तुम्ही तुमच्या पोराची सेवा लय जोरात करताय का? तर आता काय करायचं? सेवा करीना तर काय करायचं सांग. मोठी त्यांचं स्वप्न होतं, सगळं होतं, स्वप्न साकार नाही झालं. मिस्टरांनी पण लय सेवा केली, भयानक मोठी सेवा केली. आजपासून आता 5 वर्ष झालं बंद झाली. वारलं तर 5 वर्ष लागलं. आणि त्यात मला 3 वर्षाचा प्रत्येक झटका आहे. 3 वर्ष. परवा आता मृत्यू पूर्णपणे मृत्यूच होता. गाडीतच ऍक्सिडेंट झाला. पूर्ण चेपलो हात गाडीत आणि संपल्या जमा होतो. मग ती गाडी त्यातनं वाचलो. 3 महिने दवाखान्यात होतो. 3 महिने त्यातनं वाचून आलो. जिद्दीमुळे सगळं कॉन्फिडन्स आहे. मुतखड्यात त्यावेळेला ऑपरेशन झालं त्यावेळेला पण वाचलो. त्यावेळेला पण मोठं संघर्ष करूनच त्यातनं वाचलो. म्हणजे 9-10 वेळा मिळलो. गव्हर्नमेंटची अजून नाही, अजून काही नाही झाली मदत वगैरे. करतो फक्त म्हणतात आणि होईत नाही मदत. असं आहे सगळं. हा एक नॅशनलचा पैलवान आहे. अशा पैलवानाला मदत करणं फार गरज आहे असं मला वाटतंय. तर प्लीज कृपा करून मोठमोठ्या व्यक्तिमत्वांनी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आपल्या पवार मॅडम आहेत, त्याचबरोबर आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, तसेच मंत्रिमंडळ चंद्रकांत दादा आमचे आहेत, आमचे विनय कुरे साहेब आहेत. यांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा अशा पैलवानांना मदत करूया. कारण ही पैलवान नॅशनलचा पैलवान आहे आणि आज 35-36 वर्ष जर हातरुणावर पडून आहे. तर अशा पैलवान मदत जर केली तर फार मोठं पुण्य भेटेल एवढं मला वाटतंय. सारथी मासिकला पण आपलं हे देतोय लेख वगैरे. अशोक खोत म्हणून आहे. माझी जिद्द अजूनही संपलेली नाही. त्याला दिलता त्यांनी, चालू केलता त्यांनी, पण ती मध्येच अंक बंद पडला आपला. काय जीवनाची हिस्ट्री पूर्णपणे. बघितलेल्या कुस्त्यामध्ये तुम्हाला आवडलेली कुस्ती कोणाची हो एखादी? बघितले अमृता भोसले. अमृता भोसले हा तो महापौरला दिलीप सिंग गाडेवाले त्यांच्यावर कुस्ती जोरात झाली. युपीचा पलवान दिलीप सिंग गाडेवाले सरदारजी होतं ते नांदेडचा. गुंडा पाटील 1 नंबर पलवान गुंडा पाटील. माझी ती गुंडा पाटील चांगली होती म्हणजे आपल्या आखाड्यात. पण ती माझ्याकडे सरस खेळत होता. पण आम्ही चांगलं हे करत होतो. खेळलो गुंडा पाटला बरोबर. कधी भेटायला आलेत का? येतेच कधीतरी फोन वगैरे करतो गुंडा पाटील. अमृता भोसलेचा कायम फोन असतोय. अमृता ये मला एक बार तिकडे बोलवलं, सत्कार वगैरे झाला. आपले शाहूपुरीचे वस्तात सिंग दिनानाथांना त्यांच्या हस्ते सत्कार केला मला तिकडं. अमृता भोसलेने त्यांनी मामाने तिकडे बोलवून घेऊन हे करून सत्कार वगैरे केला सगळं. मामाची पण ओळखते सगळ्या गोष्टींना. आज पैलवान बाबासाहेब पाटील यांच्याकडे आलेलं आहे. 2 वेळा नॅशनल आहे, 2 वेळा स्टेटला मेडल आहे, गोल्ड मेडल आहे. ह्या त्यांची आई 85 वर्ष वय आहे आईचं आणि आई अजून पोराची सेवा करते. तर अशा
महान व्यक्तिमत्वाजवळ आलो आणि यांचा इतिहास ऐकताना डोळ्यातून पाणी आलं. तर मी इथंच थांबतो आणि महाराष्ट्रवासियांना विनंती करतो की आपण यांना कशा ना कशा पद्धतीने मदत करूया. मी यांचा मोबाईल नंबर, गुगल पे नंबर मी लिंकमध्ये टाकतो. त्या गुगल पे नंबरवरती आपण जर मदत केली तर अशा महान पैलवानांना मदत जर झाली तर फार मोठी गोष्ट आहे. कारण गेली 35 वर्ष जर हातून अशी खेळून आहेत आणि 4 भिंतीच्या मध्ये आहेत. आज आपल्याला एक दिवस जर आपल्या घरात कोंडून ठेवलं तर आपण राहू शकत नाही. आणि गेली 35 वर्ष हा माणूस धरणीवरती हातरुणावरती पडून आहे आणि ही आई त्यांची सेवा करते. ही फार मोठी गोष्ट आहे. तर अशा महान पैलवानांना आपण मदत करूया एवढं मी सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार.